मध्ये तुम्हाला शिव ठाकरे माहित असेल, शिव ठाकरेच्या घरी जाऊन पण त्यांनी सगळा केलाय. ठाकरेच्या आईचं केलेले मी हात हलवाचा नाही ना, हात ना आलो आईच्या हातावर एकदम अशी पक्की डिटेल आहे. ते सांगून येतो हात आतमध्ये खाली तो आता पायाचा पण आपण बघू शकता. मांगे बोलतो. कसा वाटला तुला, एक्सपिरियन्स कैसा होता? फायनली ऑर्डर आली आमची. आता लुक कैसा झालाय फायनल ते समजेल आपल्याला. ओ भाई साहब, क्रेझी डिटेलिंग बघ. आणि ही अंगठी आहे की नाही तुम्ही? लाइटिंग वगैरे. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तो दिवस आलाय जे दिवसाची आम्ही किती दिवस वाट बघत होतो. वैभव स्वतः घरी आलाय आता, आणि आईचे हातांचा आणि पायांचा आपल्याला काय बोलतात वैभव त्याला? 3D कास्टिंग इम्प्रेशन. वैभवला जे फॉलो करत असतील त्यांना माहितीच असेल का काय असतं ते नक्की. आणि तुम्हाला पण बघायला भेटायला, आणि तुम्हाला पण करायचं असेल तर वैभव करील, तुमच्या घरी येऊन करील ना स्वतः. घरी येऊन मी स्वतः करणार. आणि आता तुम्हाला प्रोसेस समजेलच कसं काय असतं ते हाताचं, एकदम डिटेलिंग, एकदम प्रॉपर. आणि रिझल्ट पण याच्यानंतर आपण दाखवू लास्टला. तो किती दिवसांनी रिझल्ट? तो 5-6 दिवसानंतर तो रिझल्ट. आणि तू कोणाकोणाचे केलंस ते सांग आता. मी आता ऍक्च्युली भरपूर लोकांचे केले, आणि फेमस सेलिब्रिटी आहेत ना, जसं की बिग बॉस मध्ये तुम्हाला शिव ठाकरे माहित असेल, शिव ठाकरेच्या घरी जाऊन पण त्यांनी सगळा केलाय. ठाकरेच्या आईचं केलेले मी. मी तुम्हाला ती व्हिडिओ पण दाखविला इथं बाजूला. त्याच्या टायमाला त्यांनी मला कॉल केलेला. अच्छा. की बोलते माझ्या आईचं असं इम्प्रेशन काढायचंय, तू लवकर ये. टाइम पण कमी हा, होता, 2 time. दिवसच उरलेले. आणि आम्ही फटाफट गेलो. मी त्या दिवशी मी आजारी पण होतो. अच्छा. तरी पण मी गेलो, जवळच राहत होता. हा. तर आईचं इम्प्रेशन काढून 2 दिवसानंतर रेडी फ्रेम करून त्याला त्यांना दिलं. त्यांना पण खूप आवडलं. ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. आता आईचं आपल्याला कधीपासून करायचा होता, आम्ही बोललेलो. तो दिवस आलाय आज. किती टाइम आईला सांगू नका, कारण आईला गिफ्ट असणार ते. नंतर एकदम आल्यावर रिएक्शन बघू आईची कशी काय असते. आईचे हात आहे ना, हे असे रिअल दिसणार, एकदम रिअल ना. हा एकदम रिअल. या हातांसाठी साचे असतात, हे असे हात टाकायचे आशीर्वाद. ओके, म्हणजे तो कट करून घेतलाय बॉक्स. कट करून घेतला प्रॉपर, म्हणजे हात त्याच्यात बसतात. आणि हे पायांसाठी असतात. प्रेक्षक पण आलं ना आपल्याला बघायला. पहिला आपण हाताचे करूया. पहिला हाताचं करूया, नंतर पायाचं करू. बांगड्या करायला लागतील ना? नाही ना. असे ठेवा. अच्छा. आशीर्वाद कसा देतो आपण? आशीर्वाद कसा देशील? असं ठेवा. हात असा क्लोज ठेव. आणि खाली टच नाही करायचं, असं वरती ठेवायचं लिक्विड टाकल्यावर. हा वेन ठेवायचा, हा वेन. आता काढा. समजला ना? ओके. हे जे आता पावडर आहे ना, त्याचं लिक्विड तयार होईल आता. ओके. ते एवढं फास्ट असतं, 1 मिनिटात सुकतं. हे बघा, वास छान येतो ना. वास भारी येतोय. फ्लेवर वाला लिक्विड आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर लिक्विड आहे. टाका. हा, असं हात ठेवा. ओके. आता ह्यो हात ठेवायचा, हात हलवाचा नाही ना. हात ना हलवायचं. खाली जाऊ द्या आई थोडा हात. आता हे सुकायला किती वेळ लागेल वैभव? आता लगेच सुकेल. लगेच सुकाल का? खाली जाऊ द्या. 1 मिनिटामध्ये सुकतंय का? सुकला किती लगेच. स्ट्रॉंग असते ना. ती फास्ट प्रोसेस असते. हा, एकदम फास्ट प्रोसेस आहे. सुकला बघ हे. लगेच सुकला ना. 45 सेकंद झालं. 45 सेकंद मध्ये सुकला डायरेक्ट. एकदम कडक आई, गार होते. वाटते. थंड वाटतंय का आता? ते गार होतं. हा, थंड होतंय का? थंड होतंय. आणि असं पकडतात. आई, हे कधी बघितलं नसेल ना तुम्ही? नाही. बघितलं. झाला ना सुकला. सुकला बघ. हात लाव. हात लावून बघा. बघ, हात लावा. ह्यो बघा कसला टाईट झाला. हे बघा प्रेक्षक, 4 प्रेक्षक. लावा. हे हात लावून बघ कसा हात झाला. लाव इथे. हा, एकदम असं टाईट झाला एकदम. आता हात काढायला लागेल ना लगेच. लगेच मागे घ्या सावकाश. हात असे बोटा पाकवलीच नाही ना. नाही चालेल. आता काय नाही, आता येईल सावकाश. ते आला आला. हाताची आता डिटेल मस्त आहे. त्याच्यामध्ये दिसणार तुम्हाला डिटेलिंग वगैरे सर्व दिसतं. लाईन वगैरे एकदम प्रॉपर ना. अरे कैसा वाटला तुला? थंड वाटला का? बघ का
आईच्या हाताची डिटेल बघा किती आहे, म्हणजे आईच्या हातावर एकदम अशी पक्की डिटेल आहे ती पूर्ण आपल्याला बघायला भेटेल. तुम्हाला रिझल्ट एंडला भेटेल आणि ब्लॉग पण एकानच होईल, एकाच झाला आपला. आणि हे बोट अशी नको आपल्याला, अशी पाहिजे बोट आशीर्वाद. आईशी हा. जवळ अशी आशीर्वाद कसा देतो. आता दुसऱ्या हातासाठी पण लिक्विड रेडी होते आपला. तो कलर बघा तुम्ही, स्टार्टिंगला एकदम स्ट्रॉबेरी सारखा होतोय आणि स्मेल पण एकदम स्ट्रॉबेरी सारखी येते. Smell छान. हा मजा येते ना बियान. खा मग तोंड बुडव, तुझं तोंड आता बनवायचा. रेडी हे हात टाकायचं. हात आशीर्वाद सारखा, हात टेकवाचा नाही आहे. दे तू ओत, तू ओत, तू ओत, हे तू ओत. ते सांगतो दे, हात आतमध्ये खाली खाली जाऊ दे आई, हात टाक, तू टाक, हात खाली जाऊन खाली द्या, जाऊ दे आई. हा फक्त टेकवू नको. टेकू नको बस. आई ना होणार बस. आईला ते किती वर्ष झाली? 75 झाले असतील. 75. हा. वाटतच नाही मला, तर असं वाटतं की 50-45च्या आसपास वाटत. नाही सरवणार तरी काय. हा? नाही नाही. एवढे यंग वाटत, हा. स्ट्रॉंग वाटत एवढे. आता ती आजारी पडली म्हणून नाही तर एकदम प्रॉपर मला तर वाटतच नाही आजारी आहे. हा. आजारी वाटतच नाही तर. आता निघली, आजारांची निघली. ओके तुला समजतं का किती डेन्सिटी झाल्या हात काढायचा. हो, नाही तर आपण करायला, मी गेलतो ट्राय करायला एकदा, काहीतरी बरेच होतं. लोकांनी मागवले. नाही मागवला नव्हता मी, तिथून आणलेला दुकानातून. बट तो आपला हा प्रोडक्टच वेगळा आहे, समजला एकदम, म्हणजे क्वालिटी आहे. इम्पोर्टेड आहे ना. हा क्वालिटी प्रोडक्ट आहे. इम्पोर्टेड घेणार तर क्वालिटी पण तशीच भेटणार. हा 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 चुकला होता, एकदम हार्ड होत आहे ना. जेवढं सुकेल तेवढं फिनिशिंग जास्त आहे ना. एवढी तर नॉर्मल बस झाली फिनिशिंग. मला फोन पण येतात असे, क्लासेस घ्या करून, हा. परत मटेरियलचं नाव सांगा, मटेरियल कुठलं वापरतात, हेल्प वगैरे करतो त्यांना. आता काढतो हं. हा आणि मागे खेचा. माग खेचात, आस्ते आस्ते खेचायचा. थांबा थांबा थांबा. खेचा. खेच खेच खेच. थांब थांबा. थांब 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 लागला? थांब. असं वरती करा, चालेल. आला. हा आला. क्रॅक नाही ना पडला. नाही नाही कुठे नाही. हे तर हे काय नाही, हे काही नाही हे का? काय नसतं. हे मागचा पोर्शन असतो, हा, हा. तो असा एक लाईन येते नंतर त्याची, मग ते आम्ही हे पॉलिश करतो. हा, हा. आणि असा लागतो ना, हा, हा, मेन बरं. फ्रंटचं मेन असतं. फ्रंट आहे. आता हातांचं झालं, दोन्ही पायांचा पण करायचा आहे. आणि वैभवचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते, स्क्रीनवर येत असेल तुम्हाला. तुम्हाला जर बनवायचा असेल असा, म्हणजे तुमच्या घरातल्यांचा, छोट्या पोरांपासून सगळ्या मोठ्यांचा होतं, तुम्हाला ज्यांचा कोणता करायचा आहे त्याचं पूर्ण काम बघायचं असेल तुम्हाला, तर इंस्टाग्रामवर जा, वैभव बुन्नू टाका, तुम्हाला दिसल. एकदम भारी भारी लोकांसोबत पण त्यांनी काम केलंय. पाय टेकवायचा नाही ना. पाय टेकवायचा आता, पाय टेकवला तरी चालतंय का? फक्त हलवू नका, असं सरळ ठेवा. अच्छा हा, पायाचा खालचा पोर्शन नाही येत आपल्याला, आता वरचा. पार्सल आपला वरचा पाहिजे ना. वरचा मेन पाहिजे. असं की. वासूच भारी येते नाही. हा गुलाबी. तो आता पायाचा पण आपण बघू शकताय. पायासाठी यो बॉक्स वेगळा आहे, कारण तो मोठा बॉक्स लागतोय. काय मग सोहनचं कधी लग्न करता? बुक केली बुक. हा तर लवकर बरी व्हा आणि या घरी. हा. आणि तुमचा आशीर्वाद आमच्या आशीर्वाद देस, डोक्यावर सदा ठेवा. आशीर्वाद राहून दे. कर मागे घे, मागे मागे घे. हा, सावकाश. हा, ओके सावकाश. आला. हे सर्व लाईन वगैरे तुमच्या आले. हा, एकदम प्रॉपर आणि आलाय. इथे पण तुमचं एकदम फिनिशिंग आले. फिनिशिंग मस्त आलाय. आई शपथ कडक हा दिसतंय बघा, भारी. तुम्हाला नंतर, आताच नाही दाखवून पाहिजे, आम्ही बघतो सध्या. एकदम परफेक्ट आलाय लाईन. मुझे सब आता है, मैं फर्स्ट. तुम्ही बघू शकता, यो पायाचा झाला, यो हाताचा आणि यो हाताचा. अजून एक पाय रेडी होते. आता पायाच्यासाठी मटेरियल रेडी होतंय. हे मटेरियल रेडी झाल्यानंतर शेवटचा पाय, आणि मग भेटू 4-5 दिवसानंतर. काय माझे नाव ईशान रोशन नाईक आहे. माझे नाव ईशान रोशन आहे. प्रथम दादा काव दादूस भीक मांगे बोल बोलतो. बहुत मस्त पैकी पटापट होता. आई बोटा हलू नका. पायाची बोट आलू पुढे नको. पाय. हा बस. लगेच जरा भयो कडा किंवा
आता ह्यो शेवटचा पाय रेडी झालाय. आता ह्यो बनायला किती वेळ लागेल वैभव? आता मी याच्यानंतर दुसरं मटेरियल टाकेन, हा हा, ते पूर्ण दिवस सुकवायला लागतं. ज्याच्या आतमध्ये जाईल तो. आता मी टाकेन ना, मग उद्या डायरेक्ट ते हात हा. बाहेर येतील. मग नंतर फिनिशिंग करायची. नंतर मग त्याच्यावर काही बबल्स आले तर येतात ना, ते नाही. मग त्याला नंतर सुकवायला ठेवायचं उन्हामध्ये किंवा ओव्हन मध्ये. उन्हामध्ये आता लवकर सुकतात. हा, आता ऊन गरमी जास्त येतं. माणसं सुकतात धडाधड तो एक. आणि मग ह्यो सुरुवात कशी काय केलीस तू? कधीपासून सुरुवात बनवायला? ऍक्च्युली मी लहानपणापासून आर्टिस्ट होतो. हा हा तर माझी बायको म्हणायची मला की तू आर्टिस्ट आहे तर काहीतरी बिझनेस कर साईड बाय. हा हा हा, म्हणजे मी आर्टचा जॉबला होतो मी. हा, पण आर्टचा पण फायदा घे काय तर लॉकडाऊन पडलेलं तर आम्ही सर्व मोबाईल मध्येच असायचो. सगळी. हा, सर्व मोबाईलवर सगळे आपण सगळेच मोबाईल मध्ये. रात्रंदिवस मोबाईलवर असायचो. हा. तर बायकोनी मला एक व्हिडिओ दाखवला की अच्छा. असा असा एक बिझनेस आहे. 3D कास्टिंग इम्प्रेशन म्हणतात यांना. हा. लहान पोरांचे पण इम्प्रेशन बनवतात, हातापायांचे आणि मोठ्यांचे पण. तर हा बिझनेस मला खूप आवडला. म्हणजे आवड निर्माण झाली याच्यावर. आवड निर्माण झाली. शिकायचं आहे, हा, शिकायचं आहे करून. मग आम्ही शोध लावला याचा, म्हणजे मटेरियल कुठे भेटते, हा. कसं शिकायचं, काय शिकायचं. त्या आम्हाला कोणीच हेल्प नाही केली. तू स्वतःहून या शिकला. लाईनीमध्ये आधी भरपूर जण होते, कमी होते, म्हणजे एवढे नव्हते आपल्या भागामध्ये तर. आपल्या भागामध्ये, मुंबईमध्ये. हा. त्यांना पण मी मेसेज केला, ते लोक पण सांगायचे नाही. हा, हा. तर मग मी विचार केला, चल आपण स्वतः प्रत्येक मेहनत जण करू. सिक्रेट ठेवतो. आता आपण थोडा थोडा बघून शिकला. हा. पण त्याच्यामध्ये कितीतरी फेल गेला असतील ना तुझ्या हो, माझे भरपूर फेल गेले. स्टार्टिंगला भरपूर फेल गेले. हा, मटेरियल कुठलंही भेटायचं आम्हाला, फसवायचे पण त्याच्यात. मटेरियल हे मध्ये. चांगलं आहे, हे हा. असं आहे, हे इम्पोर्टेड आहे. हा, हा. तर भरपूर आम्ही त्याच्यात पैसे पण आमचे वेस्ट गेलेले. हा, तर हा. त्याच्यानंतर ना मी अंधेरीवरनं येत होतो कामावरनं. तर एक मला फ्रेमवाल्याचं दुकान भेटलं. दिसला बघ अचानक. दिसलं. त्याच्यामध्ये असे इम्प्रेशन लागलेले होते. तर मी त्या दुकानात घुसलो आणि विचारलं त्याला, तर त्यांनी आम्हाला हेल्प केली. त्याच्याकडे आम्ही एक फ्रेम घेऊन गेलेलो आधी बनवायला. हा, हा. त्यांनी मग आम्हाला मार्गदर्शन केलं की हे तुम्हाला इथे भेटेल, मटेरियल. तुम्ही असं करा, हा, तुम्ही हा. तसं करा. त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. तो भेटल्यानंतरच आमचं मग हे चांगलं चाललं. म्हणजे देवाच्या कृपेने तो हा. भेटला मस्त. जर तुम्हाला पण बनवायचं असेल तर घरी जाऊन करतो. हो, घरी जाऊन मी प्रत्येकाच्या क्लायंटच्या ऍड्रेस ऑर्डर वर. बुकिंग केल्यानंतर मी घरी स्वतः जातो त्यांच्या क्लायंटच्या. हा हा, मग तुझा काही नंबर असेल तो स्क्रीनवर येतच असेल. तुम्हाला पण जर करायचं असेल म्हणजे आपले घरातले कोण नातेवाईक सगळ्यांपर्यंत पोचवा. प्रत्येकाला आवड असतं की असं काहीतरी असावा. तुम्हाला रिझल्ट बघल्यावर समजेलच काय आहे. लहान तुम्ही पोरांचे पण इम्प्रेशन भरपूर मी बनवतो. 3 महिन्यानंतरच मी घेतो. त्याच्या आधी पण येतात, पण मी नाही करत. कारण हालचाल होते पोरांची. हालचालचा प्रश्न नाही, त्यांची फिनिशिंग आणि डिटेलिंग तेवढी नसते. हा, हा. पॉलिश असतात हात हात त्यांचे. पॉलिश असते. ते भाग्यरेषा हे सर्व लाईन हा, हा. वगैरे ते दिसत दिसत नाही. नाही. 3 महिन्यानंतर त्यांच्या चांगल्या दिसतात. ओके. 3 महिन्याच्या आधी ते नाजूक पण असतं ना बाल. केमिकलचं रिएक्शन वगैरे पण नको. रिएक्शन होत नाही. याचा कायच नाही होत. याच्यावर डिटेल म्हणजे लिहिलेलंच आहे, याचा कायच होणार नाही. रिएक्शन होणारच नाही. हो. आता 5-6 दिवसानंतर गिफ्ट घेऊन ये आईसाठी. आता हे 4 आपलं कम्प्लीट झालं. बघ कैसा आता झालाय. हे जास्त सुकत जाईल ना तसं कडक होत जाईल. ओके. आज जेव्हा मी त्याचे मटेरियल टाकेन ना, हा. मग ते पूर्ण दिवस सुकवत ठेवायला लागेल. मग ते उद्या मी सकाळी काढेन. हा, मग नंतर फिनिशिंग नंतर वगैरे. फिनिशिंग थोडी करायला लागेल असेल तर. हा. बबल्स वगैरे येतात त्याच्यात, ते काढायचे. हा. मग उन्हामध्ये सुकत घालायचे. मग दुसऱ्या दिवशी पेंटिंग पेंटिंग करायचे. हा, ना हा. तिसऱ्या दिवशी फ्रेम बनवायची. ओके. डिझाईन वगैरे का असेल तर. कैसा वाटला हे तुला? एक्सपिरियन्स कैसा होता? बोल आता वैभव बद्दल बोल. आपण माझ्याबद्दल बोल. त्यांच्या घरात गेलो. वैभव कैसा आहे स्वभावाला? वैभव भारी माणूस आहे. पोरा नाही म्हणा इतरी, पण तो कधी माझी मेहनत घेते. माझ्याबद्दल बोलते ना. त्याच्याच बद्दल बोलतोय, पण तो कधी मेहनत घेते बरं. हा, आपण घरात जरी गेलो तरी कधी म्हणजे आपल्याला टाकतंय, जीव काय टाकतं. खावाला आणि काय काय तुम्ही विसरले मला. आजारी पडलो ना तवरेला मियावाला बोलत तर यायला गया कामात. हा, येऊ आता बरी झाली का? आता येऊ एकदा मस्त फिरू. आणि मला पण आहे ना ऍक्च्युली अशी जुनी माणसं खूप आवडतात. हा, हा. मला असे यंग मला जास्त नाही आवडत, पण अशी जुनी असतात चाललो ना, मी. जुनं तेच खरं सोनं. हा. हे सोनं आहे खरं बघायला असेल. आणि मला खूप तुम्हीच नाही, तुमचीच गोष्ट नाही, हा. बरेच ठिकाणी जिथे पण मी फिरायला जातो ना, म्हातारे दिसले ना आपले कोळी म्हातारे, म्हणजे हा. आजी हा. आजोबा, त्यांच्याशी मी बोलायला वेगळीच मजा येते. मजा येते मी बोलायला. पण खूप जास्त बोलायला. मी अलिबागला पण गेलेलो ना, तिथे पण एक ऑटो रिक्षा मध्ये भेटलेली हा. ती आजी. ती काय बोलत नव्हती, पण मी स्वतःहून बोललो तिच्याशी. हा. एवढी खुश झाली ना बोलल्यावर. ती बोलली घरीच चल, घरीच चल. ती मध्ये कोणतरी उतरली. पाहिजे त्यांना शेअर करायला खूप प्रत्येकाला आवडलं असं. तिला. ओके.
सावकाश आशीर्वाद द्या आशीर्वाद. काय टेन्शन न घेऊ, स्ट्रॉंग राहा. स्ट्रॉंग राहा बिंदास. चला फायनली तो दिवस आलाय ज्याची आपल्याला आतुरता होती. फेम आज रेडी झालेली आहे. आता ही फेम रेडी झाली आणि तुम्हाला ओपन झाल्यावर सगळ्यांचं रिएक्शन दाखवत. फायनली फेम रेडी झाली आहे. किती मोठी आहे बघ. मी बघली मला फोटो पाठवलेला. वजन भारी. आता ती फक्त भीतीवर लावायची आपल्याला. पण आमचा प्लॅन होता मदर्स डे ला करायचा, बट काही कारणामुळे मी बिझी होतो. त्याच्यामुळे वैभव तो येत होता त्या दिवशी, पण मी बिझी होतो. फायनली ऑर्डर आली आमची. आता लुक कैसा झालाय फायनल ते समजेल आपल्याला. किती मेहनत लागली याला. खूप मेहनत आणि फेम मी अपेक्षा नव्हती केली का आवरी मोठी असेल. आणि फेम तुम्ही बघू शकता मस्त अशी उभी फेम लावू मला शकता. वाटलं असेल की छोटी असेल, हा पण नाही, ती फ्रेम मोठीच होते. 2 हात आणि 2 पाय असले ना की फ्रेम हा. मोठी होती. आता आणि ही काहीतरी नवीन आणि युनिक फ्रेम आहे. हा. तुम्हाला नक्की आवडेल. आईची रिॲक्शन बघू आपण. आईला आईची बघा. ओ भाई साहब क्रेझी डिटेलिंग बघ डिटेलिंग. ओहो आहे काय वाटतं बघ. पाय तुझं हात इथून काम आहे शपथ क्रेझी एक नंबर. वाव ऋतिक काय आहे बघ कैसा वाटतं. आवडली का? हा यो बघ तुमचे हात काय? बघ तुझा हातात आहे तुझा हात आणि हे पाय. पायाची डिटेलिंग नसा बिसा दिसता बघ एकदम प्रॉपर. ही हा यो भारी लावलाय ना हे असा. ना, हे कपडा हा म्हणजे ही याच्यात- नवीनच साडी होती, पण आम्ही एक एक्स्ट्रा मध्ये होतो त्याचीच हे केली. आई शपथ नवीन साडी आईची कोण- नवीन साडी होती, हा, पण एक्स्ट्रा मध्ये होती. हा. मग असे काय प्रोजेक्ट असले ना का आम्ही ते वापरतो. आईसाठी लकीली ती साडी राहिली. हा. आईसाठी त्यान फोटो पण तुम्ही लावलाय फोटो इथं पण आहे. आई लिवलाय. क्रेझी एक नंबर ना ऋतू. फुल का भारी. आई तुमच्याच हात आहेत ना. हा बघ तुझंच तुमचेच हातात हात आहे? बघ. हात दाखव यो ऐसा. हे आणि बघ. ही अंगठी आहे की नाही तुमच्या हातात? ही हा. 2 अंगठ्या आहेत ना. अंगठ्यात 2 हातान ते आपण दिसतात बघ. डिटेलिंग बघावरी ही अंगठ्यात ना 2 हातान ते पण दिसतंय बघ. हे बघ अंगठी घातलेली ते जवळचे दाखव. तर माझा नाईचा फोटो लावलाय बघू शकताय. एक नंबर असा नाईचा एक फोटो होता. खतरनाक डिटेलिंग आणि फेमची क्वालिटी बघा तुम्ही. वाव बाई वाव क्रेझी. सॅल्यूट एक नंबर. थँक्यू. फुल खुश हा फुल खुश. आई शपथ फेमची साईज मी अपेक्षा पण नव्हती केली. आवरी मोठी आहे. क्रेझी 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 खतरनाक. हा कसं आहे, आवडली आई? हा? मस्त आहे ना. आता काळजी करायची नाही. हा? हा घाबराचा नाही. टेन्शन घेऊ घाबरायचं नको. नाही. पैसे हा? बरी लवकर. खुश राहा. दुसरा बस हास हसत राहा, हसत. हसत राहा. आशीर्वाद आणशी घेऊ कांशी घेऊचा. एक नंबर. का खतरनाक. आवडली ना? क्रेझी. हात बघ पृथ्वी एक नंबर ना. मम्मी मम्मी या मम्मीला दाखव रिॲक्शन काय आहे तुझी. हा हा मस्त मस्त आहे ना. एक नंबर. आई शपथ वाव बाई वाव. शब्द नाही बघ. डिटेल बघ एकदम प्रॉपर सगळा. यो हात तोडा ऐसा झालाय तर ऐसा दिसतोय बघ जरासा. नसा बघ ना का ती एकदम प्रॉपर दिसत पायाच्या. आतमध्ये लाईट आहे याचे. दरवाजा लाव पूर्ण कालोख करून तुम्हाला आता दिसेल. आतमध्ये लाईट पेटल्यावर कैसा होतंय. जाऊ. हा ओ वाव बाई वाव कसला भारी. लाईट बघ. लाईट म्हणजे ती बॅटरी आहे का? बॅटरी. हा, हा. मागून कनेक्शन आहे. सेलात ना. हा, सेल आहेत. समोरची बाजू बघली असेल फेमची. आता पाठीमागं बघा. पाठीमागं पण एकदम प्रॉपर सगळं वेलवेट वगैरे लावून प्रॉपर यामध्ये लाइटिंग वगैरे आहे. खतरनाक डिटेलिंग आहे पण क्रेझी. इम्प्रेस पूर्ण इम्प्रेस. आवडली ना सोन? सगळी नक्की. सगळी सगळ्यांना आवडली. मनापासून पहिलेच आवडलेली जेव्हा तुम्ही फोटो पाठवलेलाच हा, म्हणा. हा. मी गरम कोणलाच दाखवला नाही बरा. समोर आल्यावर रिॲक्शन बघू आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला बनवायचे असेल तर स्क्रीनवर वैभवचा नंबर देत आहे.
तर पटापट ऑर्डर द्या. तुमच्या घरातल्यांची कोणची स्पेशल वन्स असेल, तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा होऊन बनवायचं असेल तरी करू शकता. आणि जर लहान पोरांची, आपले वडीलधारे माणसांची तुम्ही बनवू शकता, कारण तर हीच आठवण राहणार आहे आपल्याला आयुष्यभर. आणि एकदम प्रॉपर त्यांचाच हात पाय तुम्ही दर्शन कवाई घेऊ शकता. अयो बघूया कैसा आहे बनवलं आईचा. हे बघ हात पाय सेम. बघ कैसा वाटतंय. हा मस्त ना. माझा नाहीचा फोटो लावला त्याने बनवला वैभवने. हा मस्त. हा शिरा बिरा भारी दिसतात ना एकदम. हाताच्या बघ पूर्ण सगळा डिटेल दिसतंय. हे डोल्यानं वाटतं, डोल्यानं वाटतं. हा हा बघ आता आईचा हातात, आईचा हात. मग हा आपण बनवलेला तो ते दिवशी दादा आलता तो. क्रेझी ना. कैसा वाटतंय. हा कैसा वाटतंय. हा सेम टू सेम आलं ना. आपण होतो ना बनव. फायनली आता फेम लावलेली आहे आपली. आणि कशी वाटते सांगा तुम्ही एकदा. हे बघा हात पाय एकदम प्रॉपर डिटेल मध्ये. वैभवला पहिला धन्यवाद, त्याने आवरा भारी काम केलंय. लई भारी वाटते ना. सगळ्याही तारीफ केली ना. जो घरून येते तो तारीफ करते ना. तुम्हाला पण बनवायचे असेल तर वैभवचा कॉन्टॅक्ट नंबर मी देते स्क्रीनवर येत असेल तर ते नंबरला कॉल करा. तुम्ही तुमच्या घरांच्यांची कोणची पण असू दे आठवण म्हणून बनवू शकता. मस्त ब्लॉग एंड करते. खूप दिवसानंतर ब्लॉग टाकलाय मी. म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे 20 दिवसानंतर ब्लॉग टाकलाय. जवळजवळ 20-25 दिवसानंतर ब्लॉग टाकलाय. तर रेग्युलर ब्लॉग येतील आता. माझा थोडासा काम होता फोटोग्राफीचा, थोड्या ऑर्डर वगैरे चालू होत्या, धावपळ चालू होती, त्याच्यामुळे जमत नव्हता. बट आता कंटिन्यू लवकरात लवकर 1 लाख करा म्हणजे अजून जास्त मजा येईल मला बनवायला. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.